नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शून्य मशागत हे नाव मागच्या बऱ्याच वर्षापासून आपल्या कानावर पडतंय. पण हे खरंच फायदेशीर आहे का? कोणत्या जमिनीत कोणत्या पिकांमध्ये त्याचा उपयोग होतो, कोणत्या पिकात नाही, या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण शून्य मशागतीचे फायदे काय आहेत याची उजळणी करूयात. मातीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो, मातीची रचना सुधारते, पिकाची वाढ चांगली होते, तसंच मातीची धूप कमी होते, तिच्यातला ओलावाही टिकून राहतो. जमिनीतले न्यूट्रिएंट म्हणजेच अन्नद्रव्य जसं नत्र, स्फुरद, पालाश हे पिकाला उपलब्ध होतात. याशिवाय मशागतीचा म्हणजेच ट्रॅक्टर, डिझेलचा खर्चही वाचतो. हे सगळे शून्य मशागतीचे फायदे आहेत. पण आजच्या आपल्या या व्हिडिओमधला मुद्दा म्हणजेच शून्य मशागत खरंच फायदेशीर ठरते का? खरंच जमिनीची मशागत केली नाही तर आपल्याला नेहमीप्रमाणे उत्पादन मिळेल का? तर हे सगळं काही निकषांवर अवलंबून आहे. ते निकष म्हणजे तुमची जमीन कशी आहे आणि तुम्ही कोणती पिकं घेणार आहात. जर तुमची जमीन शारपड, चोपण, मुरबाड, चिकण, काळी आणि भारी जमीन असेल तर शून्य मशागत तिथे फार उपयोगी ठरत नाही. कारण शारपड आणि चोपण जमिनी या आधीच पिकांसाठी फायदेशीर नसतात. त्यांची चांगली खोलगट नांगरणी करून आपण जमिनीचा खालचा थर वर आणतो, जिच्यामुळे मातीमध्ये पाणी जिरपण्याची क्षमता वाढते आणि मुळांना वाढायला वाव मिळतो. तसंच काळी भारी जमीन ही पावसात चिकट होते, त्यामुळे तिचा पोत कठीण होऊन जातो. तिला मोकळं केलं नाही तर पिकाच्या मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या जमिनींमध्ये एकदा तरी मशागत करणं, जमिनीची फेरपालट करणं गरजेचं असतं. मग शून्य मशागत कोणत्या जमिनीत करता येते? तर ती हलक्या आणि मध्यम जमिनीत करता येते. ज्या मातीच्या वरच्या थरात क्ले सॉइल म्हणजे चिकण माती जास्त नाही अशा जमिनीत शून्य मशागत करता येते. याशिवाय आपण कोणती पिकं घेतो त्यावरही महत्त्वाचं असतं. आता ज्या पिकांची मुळं खोलवर जाणार असतात अशी सहसा नगदी पिकं, ज्यामध्ये ऊस, कापूस, हळद येते, त्यामध्ये शून्य मशागत नाही करता येत. कारण ऊसाच्या मुळांना वाढण्यासाठी माती मोकळी असावी लागते. पण जर जमीन कठीण असेल तर तिच्यात आपण मशागत केली नाही तर मुळांची वाढ आखूड राहते. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्य पूर्ण मिळत नाहीत आणि याचा पिकाच्या वाढीवरही परिणाम दिसतो. याशिवाय हळदीमध्ये तर त्याचे कंद जमिनीत वाढणार असतात, त्यामुळे त्यांची ही वाढ चांगली होण्यासाठी माती भुसभुशीत आणि मोकळी असावी लागते. आता तुम्ही म्हणाल, मग कोणत्या पिकाला शून्य मशागत फायदेशीर राहील? तर शून्य मशागत ही कमी कालावधीची आणि ज्या पिकांची मुळं जमिनीत खोलवर जात नाहीत अशा पिकांमध्ये शून्य मशागत फायदेशीर ठरते. जसं भाजीपाला पिकं, पण त्यातही मूळवर्गीय पिकं नाही. जसं मुळा, गाजर, गहू, ज्वारी, मका, बाजरी, हरभरा या पिकांची मुळं खोलवर जात नाहीत आणि ती मध्यम आणि हलक्या जमिनीतही चांगली वाढतात. तसंच शेतीमध्ये शून्य मशागत केली तरी आपल्याला तणांच्या नियंत्रणासाठी खुरपणी करावी लागते. तसंच फळबागांमध्ये वर्षातून एकदा तरी झाडाभोवती आळं तयार करायचंय. त्यात सेंद्रिय खतं टाकायची आहेत. आळ्यावर पालापाचोळा म्हणजेच एकूणच सेंद्रिय आच्छादन करायचंय, ज्याच्यामुळे मातीमधला ओलावा टिकून राहील आणि झाडांची वाढ उत्तम राहील. राज्यातल्या काही शेतकऱ्यांनी ऊस पिकातही शून्य मशागत करून पाहिली, तर त्यातही कोळपणी, मातीची भर घालणं या काही गोष्टी कराव्याच लागतात. तरी तो वैयक्तिक प्रयोगाचा भाग राहतो. परंतु शून्य मशागत ही जमिनीच्या आणि पिकाच्या प्रकारानुसार करायची की नाही हे ठरवावं असा सल्ला मृदाशास्त्रज्ञ देतात. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर पपिता गौरखेडे आणि विभाग प्रमुख डॉक्टर हरिहर कौसडीकर यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही तुमच्या शेतात शून्य मशागत करता का? हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.